हाय हॅलो नमस्ते मी श्रद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज वार आहे रविवार. आजचा दिवस मला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना. प्लॅनचं दुसऱ्या दिवशी पण काम चालू आहे. आता दूध चाललेत सगळी ऑर्डरसाठीचं दूध आणि पॅकिंगसाठीचं पाडवा पॅकिंगसाठीचं श्रीखंड आम्रखंड आपल्याला बनवायचं आहे. चाललं आहे आता दूध गरम व्हायला लागेल. अजून प्रोसेसमध्ये सगळी दूध लागले गरम व्हायला. श्रीखंड आम्रखंडसाठी आपल्याला दही सेट करायचं आहे. त्याचं दूध आहे हे गरम करून घेतले एवढं. इकडे आहे बघा प्रोसेसमध्ये आहे. मशीनला दूध लागलेलं आहे आपल्याला. प्रोसेस चालू आहे. हे अजून मशीनला लावायचं आहे. भरपूर सारं दूध आहे आज. पुढच्या आठवड्यात पाडवा आहे त्यामुळे सगळे पॅकिंग वगैरे सगळं आपल्याला करून घेतलं पाहिजे. 11:15 वाजले दुपारचे आणि सगळी फायनली प्लॅनची सगळी कामं आवरले. दही सेट झाले, सगळं आवरले. आता चाललो आहे बघा घरी. क्लिनिंगची पण कामं सगळे आवरले आणि घरी निघालो आहे. आता 11:15 वाजले. जेवण अजून बनवायचं, जाऊन स्वयंपाक करायचा आहे, मग जेवायचं. चला तर मग घरी आता शूट केली मी. 12:15 वाजले दुपारचे आणि आलो आहे घरी. आता मी स्वयंपाक लागले बघा बनवायला. स्वयंपाकासाठी मी भाकरीला पीठ मळून घेणार आहे. आता भाकरी बनवणार आहे. थोडासा मसूर रात्रीचं शिल्लक आहे, पार्सल मागवलेलं. आणि भात पण थोडासा शिल्लक आहे. बघूया अंड्याची चटणी करायची असा बेत आहे. बघूया मग काय फायनल मेनू काय डिसिजन होते ते बघूया. कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे. आता 11:15 वाजलेत, 12:15 वाजलेत बघा दुपारचे. चाललं आहे बघा माझं ज्वारीच्या भाकरी बनवून घ्यायच्या. हे बघा माझ्या ज्वारीच्या भाकरी मी बनवायला लागली. आता 12:30 वाजत आले आणि आता एकच भाकरी राहिली. रॉकीसाठी एक बनवायची आहे अजून. भरपूर सारा कांदा चिरून घेतला आहे मी अंड्याची चटणी बनवायसाठी. मी 5 अंडी घेतले. इकडे भाकरीच्या तव्यातच तेल गरम करत टाकले. चटणी मीठ आणि कोथिंबीर फ्रेश अशी त्याची बनवणार आहे मी अंड्याची चटणी. कांदा भाजत टाकले. 5 कांदे घेतले मी 5 अंड्याचे. भाजून घेणार. चटणीसाठी ही फ्रेश अशी आपल्या शेतातली आज मी आणले. थोडीशी कोथिंबीर आणि चटणी आणि मीठ. मी कांदा भाजताना कांद्याचं ॲड केले कारण कांदा लवकर भाजतो मीठ टाकलं की. अशी बनवणार आहे मी अंड्याची चटणी. सगळे अंडे ॲड करून घेतलेत मी आता बघायला कांद्यात आणि चटणी मिठामध्ये. तयार होणार आपला अंड्याचा गबरा म्हणतात आमच्या इकडे. प्रत्येक भागात नाव वेगवेगळं असणार आहे. काही काही ठिकाणी अंड्याची चटणी म्हणतात. आणि शेवटला सगळ्यात फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. एकसारखा हलवून घेऊन माझा अंड्याचा गबरा तयार आहे. भाकरी बरोबर खायला खूप छान लागतो. चपाती बरोबर पण चांगला लागतो. फायनली बघा आमचा अंड्याचा गबरा बनवून तयार आहे. हा भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागतो खायला. बनवायला भरपूर सारी कोथिंबीर, भरपूर सारा कांदा, चटणी आणि मीठ. खूप कमी साहित्यात बनतो हा अंड्याचा गबरा. आमच्याकडे गबरा म्हणतात त्याला. फायनली माझा हा अंड्याचा गबरा बनवून तयार आहे. आणि आता 1:15 वाजले.
भाकरी बरोबर हा खूप छान लागतो. भाकरी बनवले मी गरम गरम. या सगळेजण जेवायला.